नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याची गरज, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव। नायगाव दत्तापूर येथे रांगोळीचे मंत्री प्रतापराव जाधव व माजी आमदार संजय रायमुलकर यांच्याकडून कौतुक। जनसंवाद दौऱ्यानिमित्त नायगाव दत्तापूर येथे भेट। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षण घेत असताना इतर शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कलागुणांना सुद्धा वाव दिली पाहिजे। सध्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये स्पर्धेचं युग आहे। या युगामध्ये जर टिकायचं असेल तर विद्यार्थ्यांमध्ये असलेले विविध कलागुण यांना वाव देण्याची गरज असल्याचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी सांगितलं। जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने मेहकर तालुक्यातील नायगाव दत्तापूर येथे भेट दिली असता केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व माजी आमदार संजय रायमुलकर यांनी या ठिकाणी महिला व मुलींनी काढलेल्या रांगोळीची पाहणी केली। यावेळी उत्कृष्ट असलेल्या सर्वच रांगोळीचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व माजी आमदार संजय रायमुलकर यांनी कौतुक केलं। यावेळी माजी आमदार संजय रायमुलकर, शिवसेनेचे तालुका प्रमुख सुरेश तात्या वाळूकर, लोणारचे तालुका प्रमुख भगवान सुलताने, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख ऋषिकेश जाधव, तालुका प्रमुख भूषण घोडे, बबनराव भोसले, रमेश धोंडके, प्रभारी गटविकास अधिकारी संदीप मेठांगळे, तालुका कृषी अधिकारी किशोर काळे, नायब तहसीलदार नितीन बोरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। चला मावशो चला बरोबर
वस्तू तयार करतात किती बचत गटाला लोन भेटलं? जास्तीत जास्त किती लोक ते काय करतात? 5-5 लाखाला किराणा दुकान आहे, शेवायची काही म्हशी किती नोंद आहे आपली? बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.